नमस्कार. आजची ब्रेकिंग न्यूज. फुरसुंगी भाजी मार्केट स्थलांतरावरून संताप. 50 वर्षाचा बाजार हटविण्यास शेतकरी विक्रेत्यांचा कडाडून विरोध. पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी भागात भाजीपाला मार्केटच्या स्थलांतराच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. उरुळी नगर परिषद प्रशासनाने हा भाजी बाजार गावाबाहेर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला स्थानिक शेतकरी, भाजी विक्रेते आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. गेल्या 40 ते 50 वर्षापासून हा भाजी बाजार याच ठिकाणी भरत असून ग्रामपंचायतीच्या काळापासून तो सुरू आहे. गावातील नागरिकांसाठी हा बाजार अत्यंत सोयीचा असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. नवीन प्रस्तावानुसार बाजार केवळ 38 गुंठे जागेत गावाबाहेर हलवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हा निर्णय बेकायदेशीर असून आमच्या उपजीविकेवर परिणाम करणारा असल्याचे स्पष्ट विक्रेत्यांनी केले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ शेतकरी आणि विक्रेत्यांनी आंदोलन सुरू केले असून प्रशासनाविरोधात निवेदन देत सह्यांची मोहीमही हाती घेतली आहे. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जयश्री डिमळे. ह्या जागेवर भाजी मंडई अस्तित्वात असून एवढी ऐतिहासिक भाजी मंडई हलवण्याचा नगर परिषद नगर परिषदेने जो निर्णय घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा. इथं जर भाजी मंडई जर स्थलांतर केली तरी हजारो लोकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते इथं, आणि ती नगर परिषदेच्या माध्यमातून उपासमारीची वेळ आणण्याचा प्रयत्न चालू आहे यांचा. आतापर्यंत ज्या नगरसेवकांना, नगराध्यक्षांना, या सगळ्या बॉडीला, या सगळ्या लोकांनी मतदान करून निवडून दिले, ते आम्हाला ज्या अत्यंत महत्वाच्या सोयी सुविधा आहेत, रस्ते, लाईट, पाणी, ह्या देण्याच्या ऐवजी त्यांनी प्रत्येकाच्या कुटुंबावर राग घालण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. तरी कृपया त्यांना खडकेश्वर भाजी विक्रेता असोसिएशनच्या वतीने आम्ही अजून सुद्धा हात जोडून विनंती करतो की कृपया इथली भाजी मंडई हलवण्याचा प्रयत्न करू नये. आणि अन्यथा हा प्रयत्न तुमचा शेवटपर्यंत चालू राहिला तर खडकेश्वर भाजी विक्रेता असोसिएशनच्या वतीने मी असं जाहीर करतो की शेवटच्या श्वासापर्यंत ही लढाई चालू राहणार आहे. अन्यथा जो काही रोषी भाजी मंडईचा, ग्रामस्थांचा, शेतकरी, व्यापारी वर्गाचा जो काही रोषी, त्या रोषाला नगर परिषदेला सामोरे जावं लागणार आहे. माझं नाव चैत्राली लक्ष्मण आरखळे. सगळ्यांना पण माहिती आहे माझं इथं नाही का, प्रत्येकाला माहिती. मला खरं आवडतं, खोटं बोललेलं आवडत नाही. आता 8 दिवसापूर्वी आमची मीटिंग झाली नगरसेवकांबरोबर. त्यांच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की त्यांना आमच्या फुरसुंगी बाजाराची लाज वाटते. लाज कशाबद्दल वाटायला पाहिजे? इथून मग आमची ग्रामपंचायत तरी चांगली होती, मला असं म्हणायचंय. ग्रामपंचायत चांगली होती त्यावेळेस पण आम्हाला पाणी देत होती, पण त्यानंतर महानगरपालिका आली, त्यांनी आम्हाला काही सुखी सुविधा दिल्या नाही. त्यानंतर आता नगर परिषद आली, डायरेक्ट आता मी कोणाचं नाव घेत नाही. त्यांना जर आमच्या फुरसुंगी बाजाराची लाज वाटत असेल, या तुम्हाला जे दिसत आहे आम्ही स्वतःच्या खर्चातून बांधतोय. दरवर्षी आम्हाला 3 वेळा हे कागद बदलायला लागत. एक कागदाची किंमत 5,000 रुपये. आमचे एका 15,000 रुपये आम्हाला वर्षाला द्यावं लागतं. मग प्रत्येकाने, नगरसेवकांना अशी माझी विनंती आहे, तुम्ही या बाजाराबद्दल चांगलं काही करा. नका तुम्ही असं गोरगरिबांच्या पोटावर पाय ठेवू. प्रत्येक जण, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांची उपजीविका आपल्या बाजारावर अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं तुम्हाला जर याच्याबद्दल लाज वाटत असेल, द्या ना तुम्ही. वरून निधी आलाय, तो निधी मंजूर करून द्या, पत्रशेड मारून द्या. आणि प्रत्येक आम्ही म्हणत नाही आम्हाला एसी वगैरे लावून द्या, नका देऊ. तुम्ही सावली करता पत्रशेड मारून द्या, कॉन्क्रीट करून द्या. प्रत्येकाला जागेची व्यवस्था करा, पार्किंगची व्यवस्था करा. आलेल्या ग्राहकांना व्यवस्थित बाहेर जाण्यासाठी, येण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्या. सीसी कॅमेरे उपलब्ध करा. कारण काय, दर गुरुवारी कितीतरी लोकांची पाकिट कोणाच्या गळ्यातला, लहान मुलांच्या आता सुद्धा 30 फुटी रोड आहे. 30 फुटी रोडामध्ये तुम्ही सांगा ना, कोण ग्राहक येईल आणि जाईन? प्रत्येकाची खाजगी जागा असल्यामुळे प्रत्येक जण आम्हाला आमच्या येणाऱ्या ग्राहकांना दादागिरीची भाषा करेल.